कधी विचार केला आहे का की संसार वाचवण्यासाठी माणूस किती खालच्या पातळीवरती जाऊ शकतो? जर समजा तुमचा नवरा तुम्हाला म्हणाला, "माझं मन, माझं शरीर तुझ्यापासून तृप्त होत नाही." तर मग तुम्ही काय कराल? आणि जर तो पुढे जाऊन म्हणाला, "मला परत तुझ्यासारखीच एखादी 15 वर्षांची मुलगी हवी आहे." तर मित्रांनो, आजची ही कथा आहे अशाच एका स्त्रीची, जिनं नवरा, संसार आणि समाजाच्या भीतीपोटी स्वतःच्याच मुलीचं आयुष्य अंधारामध्ये ढकललं. ही कथा ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल आणि राग देखील येईल. आणि शेवटी एकच प्रश्न पडेल, खरंच या कथेमधील सर्वात मोठा गुन्हेगार कोण होता? चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या कथेला सुरुवात करूया. विनोद वयाच्या 45व्या वर्षी आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखामधून जात होता. कॅन्सरसारख्या भयंकर आजारामुळे त्याने आपल्या पत्नीला गमावलेले होते. तिच्या मृत्यूनंतर घरात उरली होती 1 वर्षांची लहान मुलगी आणि एक असा पुरुष जो जिवंत होता, पण आतून पूर्णपणे कोसळलेला. त्याच घरात रोज कामाला येणारी एक मुलगी होती, माया, वयाने फक्त 15 वर्षांची. पण परिस्थितीमुळे लहानपणातच मोठी झालेली. वडील नव्हते, आई मोलकरीण होती आणि गावाकडचं आयुष्य म्हणजे रोजची भूक आणि असुरक्षितता. विनोदच्या घरात मात्र स्वच्छ कपडे, वेळेवर जेवण आणि सुरक्षिततेची भावना होती. म्हणूनच मालकीन गेल्यानंतर देखील माया ते घर सोडून गेली नाही. ती काम करत राहिली आणि मिळालेल्या पैशातून आई आणि भावंडांचं पोट भरत राहिली. माया घरकाम करताना विनोदच्या लहान मुलीला कुशीत घ्यायची, तिला बोलायची, तिला हसायला लावायची. हे सगळं काही पाहताना विनोद काहीच बोलत नसे, पण मायाची उपस्थिती त्याला नकळतच आधार देत होती. दिवस गेले, महिने गेले, दुःखाची तीव्रता थोडी कमी झाली, पण एकटेपणा मात्र वाढत गेला. विनोद मायाशी बोलू लागला, तिला आपली वेदना सांगू लागला. माया शांतपणे सगळं ऐकायची. तिच्यासाठी विनोद देवासारखा होता, गरिबीतून बाहेर काढणारा, आधार देणारा माणूस. या भावनांमधूनच एक चुकीचं नातं आकाराला आलं आणि एक दिवस विनोदने मायाला लग्नाचा प्रस्ताव दिला. लग्न हा शब्द ऐकून माया गोंधळली. वयात प्रचंड अंतर, समाज काय म्हणेल, भविष्य काय असेल, काही स्पष्ट नव्हतं. पण डोळ्यासमोर आईचं थकलेलं शरीर, गावाकडचं दारिद्र्य आणि घरात मिळणारी असुरक्षितता होती. तिने ही गोष्ट आईला सांगितली. आईने हे फार विचार केला नाही. मोठं स्थळ आहे, पोटाची चिंता नाही, एवढंच गणित तिच्या डोक्यात होतं. समाजाच्या कुजबुजींकडे दुर्लक्ष करत अखेर 45 वर्षांचा विनोद आणि 15 वर्षांची माया विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष मायासाठी अगदी स्वप्नासारखी होती. नवे कपडे, स्वतःचं घर, लहान मुलीची जबाबदारी, ती सगळं मनापासून निभावत होती. विनोद तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता, पण हळूहळू त्या प्रेमात संशय आणि मालकी भाव मिसळू लागला. तो सतत म्हणायचा, तो म्हातारा होत चाललाय आणि माया मात्र तरुण आहे. ती कुणाशी बोलली किंवा हसली तरी देखील त्याला अस्वस्थ वाटायचं. माया मात्र काहीच बोलत नव्हती. गरिबीत पुन्हा जायची भीती तिला सहन देखील होत नव्हती. वर्ष अशीच सरत गेली. 10-15 वर्षानंतर माया 25शीत 30शीत पोहोचली होती. तिच्या चेहऱ्यावर परिपक्वतेची छटा आली होती, पण डोळ्यात भीती कायमच होती. विनोद मात्र आता बदलू लागला होता. मायामधला त्याचा रस कमी झाला आणि त्याच्या मनामध्ये पुन्हा तरुणपणाची आस जागी झाली. एक दिवस तो तिला म्हणाला, "इतकी वर्ष झाली तरी तू गरोदर राहिली नाहीस. मला मुलगा हवा आहे आणि त्यामुळे मला दुसरी तरुण मुलगी शोधावी लागेल." हे शब्द मायाच्या काळजात खोलवर रुतले. ती रडली, विनंती केली, पण विनोद मात्र आपल्या निर्णयावरती ठाम होता. त्या रात्री मायाला झोप लागली नाही. संसार मोडण्याची भीती आणि गरिबीमध्ये परत जाण्याचं भय तिला वेडं करत होतं. आणि त्याच विचारातून तिच्या मनामध्ये एक भयंकर अशी कल्पना जन्माला आली. तिची 15 वर्षांची बहीण कृती. मायाने स्वतःची समजूत काढली की बहिणीला शहरात आणल्यास तिथला चांगलं शिक्षण मिळेल आणि आपला संसार देखील वाचेल. ती गावामध्ये गेली. आईसमोर शहरातल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवली आणि आईने तिच्यावर विश्वास ठेवून कृतीला शहरात पाठवलं. कृती घरात आली आणि वातावरणच बदलून गेलं. विनोदच्या नजरा बदलल्या. त्याला 15 वर्षांची माया आठवू लागली, निरागस आणि आज्ञाधारक.
कृतीला मात्र काहीच कल्पना नव्हती. ती विनोदला दाजी म्हणत होती, पण त्या रात्री विनोद तिच्या खोलीत गेला आणि संसार वाचवण्याच्या नावाखाली मायाने स्वतःचं आणि आपल्या बहिणीचं आयुष्य मात्र अंधारात ढकललं. कृती वाचवा वाचवा ओरडत होती, तर माया तोंड दाबून रडत होती. त्या रात्री दोन बहिणींचं आयुष्य कायमचं बदललं. या घटनेनंतर कृती गप्प झाली. तिचं बालपण तिथंच संपलं. विनोद रोज तिच्यावरती अत्याचार करू लागला. माया सगळं काही पाहत होती, पण गप्प राहिली. गरिबीत परत न जाण्याच्या भीतीने ती अन्यायाची भागीदार बनली. काळ पुढे सरकला आणि कृती गरोदर राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला. सत्य लपवण्यासाठी विनोदने तिला घराच्या तळमजल्यात बंदिस्त केलं. मायाने आईला खोटं सांगितलं की कृती पळून गेली आहे. घरातल्या मुलांना त्या खोलीमध्ये भूत आहे असं सांगून सत्य झाकलं गेलं. 5 वर्ष गेली. बंद खोलीत कृतीचं अस्तित्व कुजत राहिलं. बाहेर मात्र लोकांना एक सुखी कुटुंब दिसत होतं. पण विनोदची वासना थांबली नाही. एक दिवस मायाने पाहिलं, तो स्वतःच्या 15 वर्षांच्या मुलीकडे देखील विचित्र नजरेने पाहतो आहे. त्या क्षणी मायाचा संयम तुटला. तिने त्याच्याशी भांडण केलं, सगळं बोलून दाखवलं आणि त्या रात्री घर सोडून निघून गेली. त्यानंतर माया कुठे गेली, जिवंत आहे की मृत, कोणालाच माहीत नाही. काही दिवसांनी शाळेत मुलांच्या वागण्यात बदल दिसू लागला. एका शिक्षिकेला संशय आला आणि त्यानंतर तिने चौकशी सुरू केली. पोलिसांना माहिती देण्यात आली. तपासामध्ये घरातल्या बंद खोली उघडली गेली आणि आतमधील दृश्य पाहून सगळेजण हादरले. कृती बेशुद्ध अवस्थेत सापडली. सगळं सत्य उघड झालं. विनोदला अटक झाली आणि न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुलांना आजी आजोबांकडे पाठवण्यात आलं. या कथेमध्ये कुणीही पूर्णपणे निर्दोष नव्हतं. गरिबी, अज्ञान आणि चुकीचे निर्णय यांनी मिळून अनेक आयुष्य उद्ध्वस्त केली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चुकीला मजबुरीचं नाव देऊन योग्य ठरवता येत नाही. नात्याच्या नावाखाली होणारा अत्याचार हा अत्याचारच असतो. तो प्रेम, उपकार किंवा संसार नसतो. जो अन्याय सहन करतो किंवा पाहून देखील शांत राहतो, तोही त्या गुन्ह्याचा भाग बनतो. म्हणूनच शिकवण एकच, भूक, भीती किंवा समाजाच्या दबावापेक्षा माणुसकी मोठी ठेवा. कारण उशीर झाला तर चुकीची किंमत निरपराधांना मोजावी लागते. मित्रांनो, ही कथा संपलेली आहे, पण प्रश्न मात्र अजूनही जिवंत आहे. तुमच्या आजूबाजूला कुठेतरी अशी माया, अशी कृती तर नाही ना? जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर फक्त ऐकूनच थांबू नका. कमेंटमध्ये याबद्दल तुमचं काय मत आहे ते लिहा. कारण कधी कधी एक आवाज देखील कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो.